वेलकम टू महास्पर्धा. विद्यार्थी मित्रांनो, 2025 साठी एन-एम-एम-एस परीक्षा ही 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे आणि त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ही 11 ऑक्टोबर 2025 अशी आहे. आपल्या शाळेच्या लॉग इनमधून आपण अर्ज सादर करू शकता. त्यासाठी केवळ ₹120 फी आकारली जाणार आहे आणि इयत्ता 8वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना 8वी मध्ये स्कॉलरशिप पात्र झाल्यानंतर तुम्हाला पुढील 4 वर्षासाठी ₹48,000 इतकी शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून मिळणार आहे. त्यासाठी तुमची 21 डिसेंबर 2025 रोजी एक परीक्षा घेतली जाईल आणि त्यामध्ये तुम्ही जर चांगले गुण प्राप्त केले, तर तुम्हाला पुढील 4 वर्षासाठी प्रत्येकी ₹12,000 याप्रमाणे 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या 4 वर्षाला शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर याची अर्ज करण्याची प्रोसिजर ही सध्या सुरू आहे आणि ती 11 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरू आहे. तर आपल्या शाळेशी संपर्क साधून आपण शाळेच्या लॉग इनमधून अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला आणि तुमचं जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यासाठी काही अटी आहेत, की तुम्हाला 7वी मध्ये किमान 55% गुण असले पाहिजेत आणि जर तुम्ही एस-सी-एस-टी प्रवर्गाचे असाल, तर तुम्हाला 50% गुण असणं आवश्यक आहे 7वी मध्ये. दुसरी अशी अट आहे, की तुमचं कुटुंबाचं उत्पन्न हे 3.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आणि तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे, म्हणजे जातीचा दाखला असला पाहिजे. जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून किंवा ओपनमधून असाल, तर तुम्हाला जातीचा दाखला आवश्यक नाही. हा जातीचा दाखला तुम्हाला असला पाहिजे. त्याचबरोबर 3.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेलं तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे. आता या परीक्षेला काही विद्यार्थ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे, म्हणजे अर्ज सादर करू शकत नाहीत. कारण ऑलरेडी ते शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेतात. त्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसता येत नाही. मग ते जवाहर नवोदय विद्यालयामधले विद्यार्थी असतील किंवा केंद्रीय विद्यालयातील असतील किंवा विनाअनुदानित शाळा असतील किंवा काही विद्यार्थी हे हॉस्टेलला वगैरे राहतात. त्यांनी त्या योजनेचा लाभ घेतलेला असतो. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अर्ज सादर करता येत नाही. म्हणजेच ज्या शाळा अनुदानित आहेत, शासनाच्या अनुदानावर चालतात, त्या शाळेतील विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार आहे. त्यामुळं बरेचसे विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र होणार आहेत. संपूर्ण भारतातून 1,00,000 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामधून 11,682 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे आणि संपूर्ण भारतातून 1,00,000 विद्यार्थी यामध्ये शिष्यवृत्तीधारक होणार आहेत. संपूर्ण भारताच्या तुलनेत महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला जो संख्या आहे विद्यार्थ्यांची, शिष्यवृत्तीधारकांची, ती खूप मोठी आहे आणि आता ही परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रोसिजर ही या वेबसाईटवर सुरू आहे आणि त्यामध्ये तुम्हाला केवळ ₹120 इतकी फी आकारली जाणार आहे. तुम्ही 12 सप्टेंबरपर्यंत जर अर्ज सादर करण्यासाठी 11 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही अर्ज सादर केला, तर तुम्हाला ₹120 इतकी फी आकारली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला विलंब झाला, म्हणजे तुम्ही 21 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरत असाल, तर तुम्हाला ₹240 फी लागणार आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही जर 30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर केला, तर तुम्हाला ₹480 इतकी फी लागणार आहे. त्यामुळं आता 11 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज सादर करून घ्या आणि 21 डिसेंबर 2025 रोजी ही परीक्षा असणार आहे. या परीक्षेमध्ये 2 पेपर आहेत तुम्हाला. पहिला आहे मॅट आणि दुसरा आहे सॅट. तर या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे, याच्यासाठी ज्या यापूर्वीच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या एन-एम-एम-एसची जी वेबसाईट आहे, त्यावर सगळ्या उपलब्ध आहेत. तुम्हाला ह्या 2 प्रश्नपत्रिका तुम्हाला दीड-दीड तासाच्या असणार आहेत. म्हणजे 90 प्रश्न, 90 गुण आणि 90 मिनिटे. अशा पद्धतीने ह्या दोन्ही पेपर पार पडणार आहेत आणि टोटल 180 प्रश्न म्हणजेच 180 गुण. यापैकी तुमचं मेरिट लागणार आहे. जर तुम्ही 180 पैकी किमान 40% इतके मार्क मिळाले, म्हणजेच 72 गुण मिळाले, तर तुम्ही फक्त पास होता. परंतु तुम्हाला जर शिष्यवृत्तीधारक व्हायचं असेल, 48,000 इतकी शिष्यवृत्ती प्राप्त करायची असेल, तर तुम्हाला ह्या 72 पेक्षा नक्कीच जास्त मार्क पाडावे लागतील. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याला कोटा ठरवून दिलेला आहे. म्हणजे 11,682 विद्यार्थी समजा महाराष्ट्रातून असतील, तर त्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं वेटेज किंवा विद्यार्थ्यांची संख्या पास होण्याची वेगवेगळी आहे. मग समजा साताऱ्याचा विचार केला तर समजा 260 आहे. कोल्हापूर समजा 400 आहे. तर पुणे 500 प्लस आहे. तर अशा पद्धतीनं ही विद्यार्थ्यांची वेगवेगळी संख्या आहे. मग साताऱ्यामधून 260 मध्ये ओपन आहे, ओ-बी-सी किंवा एस-सी-बी-सी, मुले-मुली अशा पद्धतीनं हे वेटेज ठरवलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला जी परीक्षा क्रॅक करायची आहे,
की मॅट आणि सॅटमधील 90, 90, 180 प्रश्नांपैकी जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळवावे लागतील. तेव्हा तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. म्हणजे केवळ पास होऊन चालणार नाही, तर तुम्हाला गुणवत्तेमध्ये आलं पाहिजे, तर तुम्हाला ती शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यासाठी जे पेपर आहेत, त्यामध्ये तुम्हाला एक बुद्धिमत्ता आधारित एक पेपर आहे. त्यामध्ये 90 प्रश्न बहुपर्यायी असणार आहेत. म्हणजे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी एक अचूक पर्याय तुम्हाला तो शोधायचा आहे. परंतु यामध्ये प्रश्न कशा पद्धतीचे असतील, तर तुम्हाला ते संख्या, विश्लेषण, आकृत्या यावर आधारित ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅट जो पेपर आहे, स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, त्यामध्ये तुम्हाला 7वी आणि 8वी च्या आधारावर तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामध्ये 3 घटक केलेत त्यांनी. सोशल सायन्स आहे, दुसरा आहे की जनरल सायन्स आहे आणि तिसरा आहे तो तुमचा मॅथ्स आहे. तर यामध्ये सोशल सायन्सला 35 गुण दिलेत आणि जनरल सायन्सला 35 गुण आहेत आणि मॅथ्सला 20 गुण आहेत. अशा पद्धतीने हे 90 प्रश्न ठेवलेले आहेत. आता सोशल सायन्समध्ये 3 घटक पुन्हा केलेले आहेत. हिस्ट्री आहे, म्हणजे इतिहास, जिओग्राफी म्हणजेच भूगोल आणि पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र. अशा पद्धतीनं हे डिस्ट्रिब्युशन दिलेलं आहे. इतिहास 15 गुणांना, जिओग्राफी 15 गुणांना आणि पॉलिटी 5 गुणांना. अशा पद्धतीने हे 35 गुण आहेत. त्याचबरोबर विज्ञानामध्ये त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र अशा पद्धतीने त्यांनी 11, 11 आणि 13 अशा पद्धतीने हे 35 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र, पी-सी-बी अशा पद्धतीने हे तुम्हाला 35 गुण आहेत आणि 7वी आणि 8वीच्या पुस्तकातील हे 20 गणिताचे प्रश्न. आता ह्या 7वी आणि 8वीचा विचार केला तर तुम्हाला 7वी आणि 8वी अशा पद्धतीनं जवळपास 90% हा तुम्हाला 8वीचाच सिलेबस येणार आहे. 7वीच्या सिलेबसमधल्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला यामध्ये विचारल्या जाणार आहेत. आता ही जी परीक्षा आहे, ती तुम्ही मराठी माध्यमाबरोबरच इतर तुम्ही माध्यमातून ही परीक्षा देऊ शकता. म्हणजे काही विद्यार्थी हे उर्दू, हिंदी, गुजराती, तेलुगू, कन्नड, इंग्रजी भाषेतून शिक्षण घेत असतील, तरी देखील तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. परंतु एखादा विद्यार्थी मराठी भाषेतून परीक्षा देणार असेल, तर त्याला त्याचा पेपर मराठीबरोबर इंग्लिशमध्ये सुद्धा असणार आहे. त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला मराठीतल्या विद्यार्थ्यांना समजल्या नाहीत, तर इंग्लिशमधले काही शब्द तुम्हाला त्याच्यावरून अंदाज लावता येऊ शकतो. काही विद्यार्थी हे सेमीचे असतात. काही विद्यार्थी हे पूर्णतः इंग्लिश मीडियमचे असतात. मग सेमीच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यम घ्यायचं आणि त्यासोबत इंग्लिश पेपर येणारच आहेत. म्हणजे इंग्लिशमधल्या काही टर्म त्यांच्या लक्षात आल्या, की तुम्हाला एकदम व्यवस्थित पेपर सोडवता येऊ शकतो. त्याचबरोबर उर्दू, हिंदी ह्यासुद्धा माध्यमातून तुम्ही परीक्षा देऊ शकता. म्हणजे तुम्ही जे माध्यम निवडाल त्यासोबत इंग्लिशमधलं ट्रान्सलेशन हे कंपल्सरी येणारच आहे. त्यामुळं परीक्षा ही 2 माध्यमातून असणार आहे. आणि विशेष करून या परीक्षेला जे निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे तुमचा प्रश्न जरी चुकला, तरी त्याचे गुण वजा केले जाणार नाहीत. म्हणजेच उत्तरपत्रिकेचं मूल्यांकन करताना निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही. अशा पद्धतीने ही परीक्षा असणार आहे आणि सदर परीक्षेचा निकालसुद्धा परत ना फेब्रुवारीमध्ये 2026च्या फेब्रुवारीमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्याची निवड यादी, त्याचबरोबर जिल्हानिहाय आणि कॅटेगरीनिहाय संपूर्ण यादी संबंधित शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते. अशा पद्धतीनं ही परीक्षा सध्या 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्याचं प्रस्तावित आहे. तरी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या परीक्षेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. कारण तुम्हाला या परीक्षेच्या आधारावरच पुढे जाऊन तुम्हाला जे असेल किंवा नीट असेल किंवा एम-एस-टी सी-ई-टी असेल, अशा वेगवेगळ्या परीक्षा तुम्हाला द्याव्या लागणार आहेत. तर ह्या परीक्षेमधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून जातात किंवा ह्या ज्या परीक्षा आहेत, नीट असेल किंवा जे असेल, तर या परीक्षेचा जो पाया आहे, तो हा संपूर्ण 7वी, 8वी, 5वी पासून म्हणा तुम्ही 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यासक्रम हाच तुम्हाला नीट आणि जे-ई-मध्ये येत असतो. त्यामुळे अशा परीक्षा दिल्यानं तुमचा निश्चितच फायदा होणार आहे. हा अर्ज सादर करण्यासाठी तुमच्या संबंधित शाळेशी संपर्क साधा आणि त्यांना आवश्यक असणारी कागदपत्र सादर करा. या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला या अधिसूचनेबरोबर दिलेली माहिती तुम्हाला वाचावी लागेल किंवा ह्या शासनाच्या वेबसाईट आहेत. एन-एम-एम-एस परीक्षेशी संबंधित ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. त्यांची उत्तर तालिका सुद्धा दिलेल्या आहेत. या परीक्षेमध्ये कसे प्रश्न आले होते, त्याचा अभ्यास तुम्ही आता केला, तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळू शकतं. या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या महास्पर्धा स्कॉलरशिप या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.